भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, भगवत प्राप्ती ही इतकी सहज आणि सोपी नाही आहे. त्यासाठी मनुष्याने निरंतर प्रयत्न करायला हवा, त्याचप्रमाणे त्या प्रयत्नातनं अभ्यास करायला हवा. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की मनुष्य ज्या गोष्टीचं चिंतन करतो, अभ्यास करतो, त्यामध्ये तो पारंगत होऊन जातो. सध्याच्याच काळामध्ये आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पहिली, दुसरी आणि एक इयत्ता पूर्ण करत करत तो विद्यार्थी त्याचं शिक्षण पूर्ण करतो आणि जो अज्ञानी असणारं बालक होतं ते ज्ञानसंपन्न होतं आणि विद्यालयामध्ये त्याला चांगले गुण मिळतात. नंतरून तो त्या क्षेत्रामध्ये पारंगत होतो. अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की मनुष्याने भगवत प्राप्ती करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत राहायला हवा, अभ्यास करत राहायला हवा. आणि मग ते पुढे सांगतायत की माझं जे स्वरूप आहे, हे स्वरूप कसं आहे, अतिसूक्ष्म जीवामध्ये मी आहे. अगदी त्याचप्रमाणे आदित्यवर्ण जे सूर्यनारायण आहेत, त्या सूर्याची एक एक किरण म्हणजे मी स्वतः आहे. ते सूर्यनारायणसुद्धा मी स्वतःच आहे. माझ्यामध्येच एक रूप होण्यासाठी भगवत भक्त हे निरंतर प्रयास करत असतात. अनेक संन्यासी महात्मे हे माझ्याशीच एक रूप होण्यासाठी यज्ञयाग करत असतात, तपश्चर्या करत असतात. ब्रह्मचरी जे आहेत ते ब्रह्मचर्याचं पालन हे माझ्याच तत्वामध्ये विलीन होण्यासाठी म्हणून निरंतर करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो महात्मा अशा प्रकारे निरंतर माझं चिंतन करतो, माझं ध्यान करतो, तो जिवंतपणीसुद्धा माझ्याशीच एकरूप होऊन जातो, माझ्याच तत्वामध्ये तो विलीन होऊन जातो. आणि त्यानंतरून ज्या वेळेला त्याचा अंतकाळ होतो, शरीराची अवस्था संपते, त्यानंतरून त्याचा आत्मा हा माझ्यामध्येच विलीन होऊन परमात्म रूप होऊन जातो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जे तत्व आहेत, अभ्यासाचे प्रकार आहेत, योग विद्या आहे, तो कशा प्रकारे ते योग अभ्यास केला पाहिजे याबद्दलचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. त्याचं वर्णन पुढील श्लोकांमध्ये येणार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा हा 8वा अध्याय चालू झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण जे आत्मरूप आहेत त्याबद्दलचं सर्व वर्णन अर्जुनाला सांगतायत. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर हे शेअर करा. धन्यवाद. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणमनुशासितार मनोरणीयं समनुस्मरेद्यः. सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव. भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये.